झी 24 तास एक पाऊल पुढे. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं आपण राज्यातील पर्यावरणाचा आढावा घेणार आहोत. मात्र जगानं भारतातील ज्या पश्चिम घाटाची दखल घेतली आहे तो पश्चिम घाट आहे तरी कसा, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. पश्चिम घाटाच्या निसर्ग सौंदर्याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट. उंच उंच डोंगर, घनदाट जंगल, विविध प्रकारचे प्राणी आणि पक्षी, हजारो प्रकारच्या वनस्पती. ही आहे भारतातील महान भौगोलिक पर्वत शृंखला. संयुक्त राष्ट्रसंघाच्या शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेनं पश्चिम घाटाला दुर्मिळ जागतिक वारसा म्हणून घोषित केलंय. भारताच्या नकाशावर डावीकडे महाराष्ट्र, गुजरात आणि गोव्यापासून खाली कन्याकुमारीपर्यंत जाणारी एक रेषा दिसते. ही रेषा म्हणजे पश्चिम घाट असून 1600 किलोमीटर लांबीचा आणि 100 किलोमीटर रुंदीचा हा परिसर आहे. जैवविविधतेनं संपन्न असलेला हा परिसर जागतिक हॉटस्पॉट म्हणून ओळखला जातो. हिमालय पर्वतरांगापेक्षाही पश्चिम घाट जुना असून भारतातील 24 कोटी जनतेची तहान भागवण्याचं काम पश्चिम घाट वर्षानुवर्ष करत आलाय. पश्चिम घाट परिसरात मोठ्या प्रमाणात वन्यजीव संपदा असून 139 प्रकारचे सस्तन प्राणी, 179 प्रकारचे उभयचर प्राणी, 508 जातीचे पक्षी आढळतात. पश्चिम घाटाचं वैशिष्ट्य म्हणजे इथं 6 प्रकारचे सस्तन प्राणी, 16 जातीचे पक्षी आणि 84 प्रजातीचे उभयचर केवळ याच प्रदेशात आढळतात. त्यामध्ये काही फुलपाखरं आणि सापांच्या जातीचा समावेश आहे. पश्चिम घाट आणि जैवविविधता यांचं एक असं जीवाभावाचं नातं आहे. आणि जैवविविधता जर तुम्ही बघाल तर त्यासाठी पश्चिम घाट हा प्रसिद्ध म्हणून आपण समजला जातो. दक्षिणेकडचं जो जंगल आहे, केरळ किंवा कर्नाटक म्हणा, त्यात तुम्हाला जैवविविधता खूप चांगल्या प्रमाणात आढळते. तिथं संख्या खूप जास्त आहे. तितकी संख्या आपल्याकडे नाही आहे. महाराष्ट्राच्या जंगलामध्ये तुम्हाला इतकी मोठ्या प्रमाणात जैवविविधता आढळणार नाही, पण इथं जे आढळते ते फक्त इथंच आढळते. महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या पर्वतरांगापासून पश्चिम घाटाला सुरुवात होते. त्यामध्ये माथेरान, लोणावळा, खंडाळा, महाबळेश्वर, पाचगणी, आंबोली घाट यांचा समावेश आहे. महाराष्ट्रात याला सह्याद्रीची पर्वतरांग म्हणून ओळखलं जातं, तर कर्नाटक आणि केरळात याला साह्या पर्वतम म्हटलं जातं. जगातील 8 प्रमुख दुर्मिळ जैवविविधतेनं संपन्न असलेल्या प्रदेशापैकी पश्चिम घाट हा एक असून गेल्या काही वर्षात बेसुमार बांधकामं तसंच पर्यावरणाकडे दुर्लक्ष केल्यामुळे हळूहळू पश्चिम घाटाचं सौंदर्य कमी होऊ लागलंय. प्रत्येक निसर्गप्रेमीची भावना किंवा माझ्यासारख्या इथं संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञाची सुद्धा तीच भावना आहे की आत्ताचं जे अस्तित्व असलेलं जे जंगल आहे, म्हणजे अस्तित्वात जे आता जंगल आहे ते वाचलं पाहिजे. ते वाचणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी आपण प्रयत्नही केलेच पाहिजे. पश्चिम घाटात सुरुवातीच्या काळात असलेल्या वनस्पतीचा केवळ 7% भाग उरला असून झाडं, झुडपं आणि प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या रांगापासून सुरू होणारा पश्चिम घाट थेट कन्याकुमारीपर्यंत जाऊन पोहोचतो. केरळमधील पेरियार अभयारण्यातील हा प्रदेश देखील जैवविविधतेनं संपन्न असून जागतिक पातळीवर त्याला हॉटस्पॉट म्हणून ओळखलं जातं. आज आपण या पेरियार अभयारण्याची सफर करूया. महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या पर्वतराजीपासून सुरू झालेला पश्चिम घाट थेट केरळपर्यंत पसरलाय. पश्चिम घाटानं केरळचा भूभागही जैवविविधतेनं संपन्न केलाय.
केरळमधील पेरियर टायगर रिझर्व्ह अँड इरविकोलम नॅशनल पार्क सुद्धा याच पश्चिम घाटात वसलाय. इथलं निसर्ग सौंदर्य डोळ्यात साठवून ठेवावं असंच आहे. विविध प्राणी आणि पक्ष्यांचं हे आश्रयस्थान आहे. हा नॅशनल पार्क पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र बनलाय. आज हा परिसर पेरियर टायगर रिझर्व्ह पार्क म्हणून ओळखला जात असला तरी 1887 मध्ये इथली परिस्थिती काही वेगळीच होती. तत्कालीन मद्रास राज्याला पाणी पुरवठा करण्यासाठी ब्रिटिश सरकारनं केरळचे राजे त्रावणकोर यांच्या संमतीनं पश्चिम घाटात मुल्लपेरियर धरणाची निर्मिती झाली. जैवविविधतेच्या दृष्टीनं हा भूभाग अत्यंत संपन्न होता. मात्र प्राण्यांच्या शिकारीचे प्रकार सुरूच होते. वन्यजीवांची शिकार रोखण्यासाठी स्वातंत्र्यानंतर या प्रदेशाला अभयारण्याचा दर्जा देण्यात आला. या प्रदेशात वाघांची संख्या लक्षणीय होती. त्यामुळे हा भूभाग वाघांसाठी संरक्षित करण्यात आला. पुढे 1982 मध्ये पेरियर राष्ट्रीय उद्यानाची स्थापना करण्यात आली. आज केरळ सरकारकडून या परिसरात प्राण्यांच्या संरक्षणासोबतच पर्यटनालाही चालना देण्याचा प्रयत्न केला जातोय. हे अभयारण्य असल्यामुळं पर्यटकांच्या मुक्त वावरावर इथं बंदी आहे. मात्र बोट सफारीतून तुम्हाला इथल्या जैवसंपत्तीचं दर्शन घेता येतं. केरळमधली ही प्रसिद्ध पेरियर वाईल्ड लाईफ सेंच्युरी पाहणं नेहमीच सुखद असतं. इथल्या मल्लपेरियर धरणाच्या बॅकवॉटरमधून प्रवास करत करत इथली बायोडायव्हर्सिटी अनुभवणं नेहमीच समृद्ध अनुभव देणारं असतं. मध्य केरळच्या इडुक्की जिल्ह्यातील टेकडी भागात कार्डमम आणि पंडालम हिल परिसरात हे जंगल पसरलंय. या परिसरात दुसऱ्या बाजूला तमिळनाडू राज्य आहे. समुद्र सपाटीपासून 5,500 फुटांवर हे सदाहरित जंगल वसलंय. पेरियर आणि पंबा नदीच्या खोऱ्यांमुळे हा भूभाग अधिक संपन्न झालाय. सुमारे 6,500 फुटांचं कोट्टमल्लई शिखर सुद्धा याच जंगलात आहे. या परिसराला दुहेरी मान्सूनचं वरदान लाभलं असून जून ते डिसेंबर या कालावधीत वरुण राजा मनसोक्त बरसतो. भरपूर पावसामुळे इथली जैवसंपत्ती समृद्ध झाली आहे. साधारणपणे 2000 प्रकारच्या वनस्पती या परिसरात आहेत आणि त्यापैकी 60 वनस्पती इंड्रमिक असल्यामुळे केवळ त्या याच परिसरात आढळतात. पश्चिम घाटाच्या या परिसरात 170 प्रकारचे फर्म, 160 प्रकारचे ग्रास, 155 प्रकारचे आर्किड्स, 145 प्रकारची फुलं वनस्पती पाहायला मिळतात. या प्रदेशाचं वैशिष्ट्य म्हणजे इथं आढळणाऱ्या सुमारे 400 प्रकारच्या वनस्पती या वन औषधी आहेत. जैवविविधतेनं हा प्रदेश संपन्न असून हीच पश्चिम घाटाची ओळख आहे. अनिल पाटील, झी मीडिया, पेरियर टायगर रिझर्व्ह पार्क, केरळ. पेरियार अभयारण्य हे विविध प्रकारचे प्राणी आणि पक्ष्यांचं जणू घरच बनलंय. अत्यंत दुर्मिळ असलेल्या प्राणी आणि पक्षी इथं पाहायला मिळतात. फुलपाखरांच्या तर तब्बल 150हून अधिक जाती इथं पाहायला मिळतात. केरळमधल्या पेरियार राष्ट्रीय उद्यानात विविध प्रकारचे प्राणी आहेत. त्यामध्ये 62 प्रकारच्या सस्तन प्राण्यांचा समावेश आहे. माकडांच्या 4 दुर्मिळ जातीही केवळ इथेच आढळतात. पश्चिम घाटामधल्या दक्षिण भागात आढळणारा लायन टेल मकाक हा त्यापैकीच एक आहे. कमी होत चाललेलं जंगल आणि शिकार यामुळे हा प्राणी दुर्मिळ होत चाललाय. आक्रमक स्वभावाचा हा प्राणी झाडाच्या शेंड्यावर राहणं पसंत करतो. लायन टेल मकाक प्रमाणेच इथे निलगिरी लंगूरही पाहायला मिळतो. निलगिरी पर्वत रांगांमध्ये ही माकडाची प्रजाती आढळून येते. त्यामुळेच त्याला निलगिरी लंगूर ही ओळख मिळाली आहे. पश्चिम घाटातल्या या प्रदेशात आणखी एक माकडाची जात आढळून येते आणि ती म्हणजे बोनेट मकाऊ. या माकडाच्या डोक्यावर भरपूर केस असतात आणि ते टोपी प्रमाणे दिसतात. त्यामुळेच त्यांना बोनेट मकाऊ म्हटलं जातं. बोनेट मकाऊ हे इथे मोठ्या प्रमाणात आढळतात. पेरियर राष्ट्रीय उद्यानाची सफारी करताना पेरियर लेकच्या दोन्ही बाजूला अनेक सस्तन प्राणी नजरेला पडतात. सांबर, चितळ, पिसुरी, हरण, निलगिरी, थार यांचे कळप पाहायला मिळतात. अत्यंत लाजाळू समजला जाणारा गवाही लक्ष वेधून घेतो. जंगली डुक्करही इथं पाहायला मिळतात. प्राण्यांप्रमाणेच विविध प्रकारचे पक्षीही मुक्तपणे विहार करतात. अनेक स्थलांतरित पक्ष्यांबरोबरच चेरोकेट, टेल रँगो, व्हिसलिंग थ्रस, मलबार हॉर्नबिल या पक्ष्यांचं तर हे वसतिस्थान बनलंय.
खंड्याच्याही 4 जाती इथे आढळून येतात. डाट, स्नेकबर्ड, बगळा असे विविध पक्षी नजरेला पडतात. अत्यंत विषारी समजल्या जाणाऱ्या किंग कोब्रा प्रमाणेच सापांच्या 30 जाती या परिसरात पाहायला मिळतात. हे जंगल अत्यंत घनदाट असल्यानं कुख्यात वीरप्पनही याच जंगलात आश्रय घेतला होता. वीरप्पनच्या काळात शिकारीवर लगाम लावणं अवघड झालं होतं. मात्र वीरप्पनच्या खात्म्यानंतर परिस्थिती बदलली आहे. आदिवासींना जंगल संरक्षण कार्यक्रमात सहभागी करून घेण्यात आलाय. पेरियार अभयारण्याच्या संरक्षणासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात असल्यानं हा परिसर बऱ्याच प्रमाणात संरक्षित राहायला मदत झाली आहे. अनिल पाटील, झी मीडिया, पेरियार अभयारण्य, केरळ. झी 24 तास एक पाऊल पुढे.